एड लागलं प्रेमाचं मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की एक दुकानदार आता ठणकावून रायांच्या माणसांना सांगतो की कोण राया, मी त्याला ओळखत नाही. तेव्हा आता रायाचा माणूस डिफिकल्ट म्हणतो की कोण राया, ढगपुटीसारखा पडणारा पाऊस म्हणजे आपला राया, मर्दानी छातीचा धाक म्हणजे आपला राया. तर इकडे आता राया उठलेला असतो आणि त्यानंतर जवळच्याच माठातील पाण्याने तो अंघोळ करतो. तर इकडे आता रायाची धमाकेदार एंट्री दाखवलेली असते आणि राया पटकन आता उडी खाली मारतो आणि त्यानंतर आपली बुलेट काढतो आणि इकडे जत्रेकडे निघतो. तर इथे आता जीजी दुकानाजवळ आल्यानंतर म्हणते की आता इथेही माझंच नाव लावलं आहे का, मग कल्याण झालंच आता. त्यावरती नाना म्हणतात की आता दुकानावरती बोर्ड मालकिनीचाच लावणार ना का शेजारणीचा लावणार आहे. त्यावरती जीजी चिडूनच म्हणते की काय बोलताय तुम्ही. तर त्यावरती मंजिरी जीजीला सांगते की अगं मीच नानांना सांगितलं तुझं नाव लावण्यासाठी दुकानाला. तेव्हा आता जीजी म्हणते की अगं पण कशाला. तर मंजिरी सांगते की घरच्या लक्ष्मीचं लाव लावलेलंच चांगलं असतं. तर मंजिरी जीजीला सांगते की ये आणि मस्त मालकीनेसारखं इथे फक्त पैसे मोजत बस. तेव्हा आता जीजी मंजिरीला सांगते की आधी धंदा तर होऊ देत, मग बसते मोजत पैसे. तर नाना मंजिरीला सांगतात की आता नारळ वाढव. तेव्हा मंजिरी म्हणते की मी, नाना तुम्हीच वाढवा ना नारळ, नाहीतर जीजी तू वाढव. तेव्हा आता जीजी मंजिरीला सांगते आमची सुरुवातही तू आणि शेवटही तू. तेव्हा आता नाना म्हणतात की हो मंजिरी चल नारळ वाढव. आणि तर नाना आणि मंजिरी दोघे आता हात जोडून तिथे विठुरायाचा गजर करतात आणि त्यानंतर मंजिरी जय म्हणून लगेचच विठुरायाच्या समोर नारळ वाढवते. तर इकडे आता जत्रेतून विठुरायाची पालखी निघालेली असते. इतक्यातच तिथे आता रायाची एंट्री होते. राया पटकन गाडीवरून खाली उतरतो आणि विठुरायासमोर हात जोडतो. तर त्यानंतर राया आपल्या माणसांकडे येतो. तर माणसं आता मोठ्यानेच तिथे रायाच्या नावाने हाका मारत असतात. तर रायाची तिथे एंट्री होतात. जो दुकानदार राया कोण आहे मला माहीत नाही असं बोललेला असतो तोच आता रायाला खूप घाबरतो. तर इकडे आता राया मस्त असा मिशीवरती ताव मारत असतो. इतक्यातच डिफिकल्ट त्या दुकानदाराला म्हणतो की बघितलास का आमचा राया, आता तुझी सुट्टी नाही तर कुट्टी होणार. तेव्हा आता दुकानदार खूप घाबरलेला असतो. चिडलेला राया आता पुढे येतो आणि त्या दुकानदाराची कॉलर पकडतो आणि त्याला म्हणतो की आई गाई आणि बाई दिसली की आपण हात जोडतो आणि तुझ्यासारख्या टोनग्याला आपण तोडतो. आता तिथे मस्त असा डायलॉग मारल्यानंतर ईशा रायाला पाहते आणि रायावरती खूप इम्प्रेस झालेली असते. तर राया आपली स्वतःची ओळख करून देत म्हणतो की अख्ख्या पंढरपुरात या रानटी जनावराला राया म्हणतात. आता नो हप्ता तर नो सुटका असं म्हणून राया आता त्या दुकानदाराला मारायला लागतो. इतक्यातच आता सोनू मंजिरीला घेऊन आलेला असतो. तर तो दुकानदार आता रायाला म्हणत असतो की राया भाऊ ही तर लूट आहे. तेव्हा आता राया त्या दुकानदाराची कॉलर पकडतो आणि त्याला तिकडे त्याच्या दुकानाकडे घेऊन जात म्हणतो की ही गाडी कितीची आहे, 70ची, आणि इकतो किती 150ला. हा बाहुला कितीचा आहे, 100चा, इकतो किती 250ला. तू करतो तो व्यापार आणि आम्ही करतो ती लूट का, चल फूट असं म्हणून राया आता त्या माणसाला ढकलतो. तर इम्प्रेस झालेली ईशा लगेचच म्हणते की हा किती हॉट आहे. तर मंजिरी तिथे म्हणत असते की कोण आहे हा आणि कसा शर्ट घालून आला आहे. तेव्हा सोनू घाबरतो आणि म्हणतो हळू बोल ग ताई, अगं भाई आहे तो इथला. तेव्हा आता मंजिरी हसतच म्हणते इथला भाई फक्त एकच, माझा राया, माझा विठुराया. तर आता तो घाबरलेला दुकानदार आता रायाच्या पायाशी आलेला असतो आणि म्हणतो की राया भाऊ मला माफ करा, माझं दुकान बंद करू नका, मी टॅक्स देतो. आणि त्यानंतर तो टॅक्सही देतो. तर मंजिरी म्हणत असते की राया टॅक्स, हे काय चाललं आहे इथं. तेव्हा सोनू घाबरलेला असतो आणि तो मंजिरीला म्हणतो की ताई तू इथे काहीच बोलू नको, चल असं म्हणून आता मंजीच्या हाताला धरतो आणि मंजिरीला तिथून ओढत घेऊन जातो. तर इकडे आता तो चिडलेला दुकानदार त्या मुलीला म्हणतो की हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे, दर बाई असं म्हणून ती गाडी फेकून देतो. तर आता ती छोटीशी मुलगी ती गाडी घ्यायला जाते, परंतु राया तिला थांबवतो आणि तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो की बाळा ही दुनिया आपल्याला झुकवते परंतु आपण झुकायचं नाही, त्याला ना मस्तीच घ्यायचं, दाखवू का तुला. तर आता राया ती गाडी आपल्या पायाने उडवतो तर ती दुकानदाराच्या अंगावरती. तेव्हा आता राया त्या मुलीला परत पैसे देतो आणि म्हणतो की हे पैसे घे आणि तुला हवं ते खेळणं घे. त्यानंतर ती मुलगी आता त्या दुकानदाराला दुसरं खेळणं मागते. तेव्हा ती छोटीशी मुलगी रायाला थँक्यू सुद्धा म्हणते. तर तिथे आता राया म्हणतो की आईला इंग्रजी. तर तो डिफिकल्टला म्हणतो की डिफिकल्ट अरे गरजेला इंग्रजीत काय म्हणतात. तेव्हा आता डिफिकल्ट विचार करतो आणि सांगतो की नीड. तर राया त्या मुलीला म्हणतो की जेव्हा आपल्याला नीड असेल ना तेव्हा कोणाचे उपकार घ्यायचे नाही. तर त्यानंतर राया तिथून त्याच्या पंटरला घेऊन बाहेर पडतो. तर इकडे आता
मंदिराच्या शेजारी राया बसलेला असतो आणि त्याच्या पंटरला सांगत असतो की एकाकडूनही टॅक्स अजिबात सोडायचा नाही, प्रत्येकाकडनं तो टॅक्स वसूल करायचा. इतक्यातच आता मंजिरी आलेली असते. मंजिरीची ओढणी उडून आता रायाच्या तोंडावरती जाते. तेव्हा राया मंजिरीची ओढणी खेचतो. आता मंजिरीसुद्धा रायाकडे खेचली जाते आणि त्यानंतर दोघे आता खालती पडतात. तेव्हा आता सर्वजण जमून राया आणि मंजिरीला पाहत असतात. तर राया मंजिरी एकमेकांकडे पाहतच राहतात. इतक्यात तिथे आता ईशा आलेली असते. तर ईशा म्हणते की आता ग बया, ही तर मंजिरी त्या रायाच्या गळ्यातच पडली, तिला आता यातून सोडवावं लागेल. तर ईशा विचार करते की या मंजिरीचा कारनामा मम्मीला दाखवायलाच हवं आणि असं म्हणून आता रायाच्या अंगावरती मंजिरी असते. तेव्हाच आता ईशा मुद्दामून त्यांची व्हिडिओ शूटिंग करत असते. तर चिडलेली मंजिरी आता उठते आणि म्हणते की अरे काय केलंस तू हे. तेव्हा आता डिफिकल्ट चिडलेला असतो आणि मग पोरी म्हणणार, इतक्यातच आता राया त्याला थांबवतो आणि म्हणतो रिस्पेक्ट दे, लेडीज आहे ती. तेव्हा आता राया मंजिरीला म्हणतो की मी माझ्या वाटेने निघालो होतो ना, तुझी ओढणी एकतर माझ्या अंगावरती आली, त्यानंतर मी खाली पडलो आणि तू माझ्या अंगावरती आली होतीस. तेव्हा आता चिडलेली मंजिरी म्हणते की काहीतरीच काय बोलतोय, तुझ्या अंगावरती पडण्यापेक्षा ना एखाद्या खड्ड्यात पडले असते ना तरी बरं झालं असतं. त्यावरती राया म्हणतो की मग पडायचेच ना, कोणी अडवलं होतं तुला. तेव्हा आता मंजिरीमध्ये पडलेच असते, परंतु तुझ्यासारखा दगड आडवा आला ना. आता त्यावरती तिथे जमावलेली सर्वच जण माणसं रायावरती हसत असतात. तर आता चिडलेला राया तिथे लोकांना म्हणतो की काय हसतात, चला निघा इथून, आणि तो सगळ्यांना हकलवतो. इतक्यातच ते सोनू आलेला असतो आणि सोनू म्हणतो की माफ करा. तेव्हा आता मंजिरी म्हणते तू याची काय माफी मागतोय, एक नंबरचा मावाले आहे हा. तेव्हा आता सोनू मंजिरीला सांगतो की अगं ताई, आपल्याला दुकान सुरू करायचं होतं ना, प्लीज तू चल इथून, उगाच मोठ्याने बोलू नकोस. तेव्हा आता मंजिरी म्हणते की हो, त्याचसाठी तर विठुरायाचं दर्शन घ्यायला आले होते, परंतु हा नालायक आडवा आला. तेव्हा आता सोनू खूप घाबरलेला असतो. तर ईशा या सगळ्याची व्हिडिओ शूटिंग काढत असते. तर आता राया म्हणतो की चल निघ इथून. तर इकडे आता शशिकाला फोनवरती बोलत आलेले असते. तेव्हा ईशा म्हणते की अगं मम्मी, किती वेळ झालास, मी किती वाट पाहिली तुझी. तेव्हा आता शशिकाला म्हणते की तू माझी वाट पाहिलीस, तुम्हाला निघताना सांगितलं होतंस का तू यात्रेत निघाली आहे, मी तुझ्या ना पप्पाला फोन लावला होता. तेव्हा आता ईशा म्हणते की ते जाऊ देस मम्मी, अगं तुला माहिती आहे का की ते किती मोठा राडा झाला. आणि आता घडलेला मंजिरी आणि रायाचा सगळा प्रसंग आता ईशा रंगवून शशिकलाला सांगत असते. तेव्हा शशिकला म्हणते की अगं इथं तर चांगला पिक्चर लागला होता. तेव्हा ईशा म्हणते की परंतु संपला. तर आता शशिकला ईशाला सांगते की असं कसं संपला, कसं, आता आपण तो पिक्चर पुण्यांदा सुरू करायचा. आणि विचारते की आता मंजिरीने दुकान कुठं लावलं आहे. तर इकडे आता मंजिरीच्या दुकानासमोर चादरी घेण्यासाठी खूप गर्दी पडलेली असते. इतक्यातच शशिकला आणि ईशा तिथे आलेले असतात. तेव्हा ईशा म्हणते की मम्मी मोये मोये. त्यावर ते आता शशिकला चिडते आणि ही तुमची कसली ग मुलींची भाषा. तेव्हा आता शशिकलाला ईशा म्हणते ते बघ, त्यांच्या दुकानाला किती गर्दी पडली आहे आणि असं जर चालू राहिलं ना तर ते त्यांचं कर्जसुद्धा सगळं फेडून टाकतील. तेव्हा आता शशिकला म्हणते ते मी फेडू दिलं तर खरं ना. तेव्हा आता शशिकला म्हणते की एक मिनिट थांब, मी आले. तेव्हा ईशा म्हणते कुठे जाते, त्यांचा धंदा बघायला. तेव्हा आता शशिकला म्हणते की धंदा बघायला नाही, बसवायला. तर आता चादरी विकत असताना अचानक जिजीला पूजा आलेली दिसते. तेव्हा ती नानांना सांगते की एक मिनिट तुम्ही हा धंदा सांभाळा, मी जराशी जाऊन येते. तेव्हा नाना म्हणतात कुठे निघाली. तर ती सांगते की पूजा आली आहे, तिच्याशी बोलून घेते. तेव्हा आता नाना म्हणतात की जाऊ नकोस, आपल्या मंजिरीला नाही आवडणार. परंतु आता जिजी त्यांचं काहीच ऐकत नाही. तर इकडे आता शशिकला विचार करते की आता चला, सगळी गाढवं एकत्रच सापडली आहेत. तर आता शशिकला येते आणि म्हणते की काय सगळा टॅक्स वसूल झाला, त्या चादरीच्या दुकानातून टॅक्स वसूल केला आहे का, बघा जाऊन तिथे किती गर्दी पडली आहे. तेव्हा आता डिफिकल्ट म्हणतो की आम्हाला काय करायचं आहे. तर लगेचच तिथे शशिकला म्हणते की चादरी विकणारी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला, मंजिरी. तेव्हा आता डिफिकल्ट म्हणतो मग काय तिला आता डोक्यावर घेऊन नाचू का आम्ही. तर मग शशिकला सांगते की तीच मंजिरी आहे जिने तुमच्या रायाबाईचा सगळ्या यात्रेत अपमान केला. ती तुमच्या रायाला दगड मानाली आणि त्याच्यावरती इतके सगळे हसले, म्हणजे तुम्ही नाही हसले परंतु बाकी सगळे तरी हसले ना, काय उपयोग आहे तुम्ही त्याचं पंटर असो. तेव्हा डिफिकल्ट चिडतो. तर शशिकला म्हणते माझ्यावर काय डाफरतोयस, त्या पोरीने तुझ्या रायाबाईचा अपमान केला आहे ना. तर शशिकला आता मुद्दाम त्याच्या पंटरला डिवचत असते आणि सांगत असते की हप्ता घेतला का सोडला, चला जाऊ दे, सोडला तर सोडला, परंतु अपमानाचं काय, त्याचा बदला घेतला का. तर शशिकला आता तिथे मुद्दाम त्याच्या पंटरला डिवचत म्हणते की मी जर रायाबाईचे पंटर असते ना तर या तुमच्या डब्याची शपथ घेऊन सांगते, मी तिचा धंदा कायमचाच बंद करून टाकला असता.
तर तिथे आता रायाचा पंटर शशिकलाला सांगतो की काय आहे ना, धंदा तर आम्ही कायमचा बंद केला असता, परंतु तोडफोड झाली तर ती गोष्ट बाईला अजिबात आवडणार नाही. तेव्हा शशिकला म्हणते की तोडफोड करायला सांगते कोण, गिराईक पळवा ना. तर शशिकलाने स्वतःचा आता डावा साधलेला असतो आणि रायाच्या पंटरला भरीस पाडलेलं असतं. तर इकडे आता पूजाला जिजी भेटलेली असते. तेव्हा पूजाला जिजी म्हणत असते की आमच्या मंजिरीसाठी एखादं चांगलं स्थळ शोधलंस का. तेव्हा आता पूजा सांगते की अगं तुझ्या मंजिरीला लग्नच करायचं नाही आहे, तिला आईबाबांची जबाबदारीच सोडायची नाही आहे, अशा मुलीचे लग्न कोण करणार. तेव्हा आता जिजी म्हणते की लाखात एक आहे माझी मंजिरी, तिच्यासाठी आता एक चांगला मुलगा बघ. तेव्हा आता पूजा विचारते की कसा मुलगा हवा आहे आणि मी मुलांची लाईनच लावते मंजिरीसाठी. तेव्हा आता अचानकपणे जिजीचं लक्ष तिकडे रायाकडे जातं. राया एका छोट्या मुलाला घेऊन बसलेला असतो. तेव्हा आता जिजी म्हणते की तो बघ, अगदी तसाच मुलगा पाहिजे आहे, अगदी देखणा, रुबाबदार, लहानांपासून थोरांपर्यंत जीव लावणारा. तेव्हा आता पूजा म्हणते की तो जीव लावणारा, अगं तो जीव लावणारा नाही आहे तर जीव घेणारा आहे, गावात सोडलेला एक नंबरचा वळू आहे तो. तर आता तिथे जिजी खूप घाबरते आणि म्हणते की अगं माझ्या मंजिरीसाठी अशा मुलाचा विचार कसा काय आला माझ्या मनात, ते जाऊ दे सोड, तू ना एक छानसा मुलगा माझ्या मंजिरीसाठी बघ. तेव्हा पूजा म्हणते की माझ्याकडे 1-2 फोटो आहेत, चल मी तुला दाखवते. तर तिथे आता जिजी पूजासोबत जाते. इतक्यातच इथे आता अण्णांचा रायाला फोन आलेला असतो. तेव्हा राया लगेच म्हणतो की हा ना हुकूम करा की. तर आता अण्णाने फोनवरती रायाला सांगितलेलं असतं की आजची बैलगाडा शर्यत तूच जिंकायची, या पंढरपुरातला मानाचा फेटा तूच जिंकायचा. तेव्हा आता राया म्हणतो की हो अण्णा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तो फेटा म्हणजे मर्दाची शान आहे शान, आणि तो फेटा म्हणजे फक्त मर्दाच्या डोक्यावरती शोभून दिसतो. तर राया अण्णांना सांगतो की मी आज तुम्हाला शपथ देतो, आज आपणच ही बैलगाडा शर्यत जिंकणार, गुलाल आपलाच आहे. तर राया अण्णांना सांगतो की आता फक्त तुम्ही तयार राहा फेटा घालण्यासाठी, जिंकणार तर आपणच. तर इकडे आता शशिकलाने डिवसल्यानंतर रायाची सगळी पंटर लोक आलेली असतात आणि त्यांनी एक प्लॅन रचलेला असतो. आता तिथे फाटक्या चादरी, डाग लागलेल्या चादरी आणलेल्या असतात आणि पण तिथे डिफिकल्ट त्यांना सांगतो की आता काय करायचं आहे माहिती आहे ना तुम्हाला. तर आता रायाची ती पंटर लोक मंजिरीकडे जातात आणि म्हणतात की हा कसला माल विकताय तुम्ही, हे बघा तुम्ही दिलेली चादर फाटकी निघाली. तर दुसरा सांगत असतो की हो माझ्या चादरीला डाग लागले आहेत. तेव्हा आता मंजिरी म्हणते कसं शक्य आहे. तर आता तो म्हणतो की हे बघा तुमच्या दुकानाचं बिल आहे ना, आणि तो बिल दाखवतो. तेव्हा आता मंजिरी नानांना खूप मोठा धक्काच बसतो. तर आता मंजिरी सांगते की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला बदलून देते. तर आता तिथे मोठा होणारा तमाशा शशिकला मात्र आनंदाने पाहत असते. तर ती 2 लोक आता मंजिरीला सांगत असतात की अजिबात नको, आणि ती बाकीच्या लोकांना सांगत असतात की ते काही घेऊ नका, सगळा बंडल माल आहे, बंडल माल. तेव्हा आता मंजिरी म्हणते की अहो दादा काय सांगताय तुम्ही या लोकांना, त्यांना कशाला पाठवताय, हवं असेल तर मी तुम्हाला चादरी बदलून देते ना. तेव्हा आता ती 2 रायाची माणसं ऐकायला तयारच नसतात. तर तिथे नाना म्हणतात की ठीक आहे, तुम्ही काही उगाचच आरडाओरडा करत बसू नका, मी तुम्हाला तुमचे पैसे परत देतो. तेव्हा मंजिरी म्हणते की नाना हो, परंतु. तेव्हा आता नाना म्हणतात काय करणार मंजिरी, दे आण पैसे परत द्या लोकांचे. तेव्हा आता सगळ्यांनी जेवढे लोकांनी चादर घेतलेले असतात ते सगळी लोक परत आलेली असतात आणि हे काम शशिकलाने केलेलं असतं. तर आता नाना प्रत्येकाचं बिल चेक करतात आणि त्यानुसार प्रत्येकाचे पैसे परत देऊन चादरी वापस घेत असतात. तर मंजिरीला आठवतं की प्रवीण जो आता त्याने सकाळीच येऊन धमकी दिलेली असते की उरलेले 80,000 आज जत्रा झाल्यावर मला पोच करायचे. तर मंजिरीला आता पैशाचं खूप टेन्शन आलेलं असतं. जेवढे पैसे कमवलेले असतात तेवढे सगळं आता पेटी रिकामी झालेली असते. मंजिरीला खूप टेन्शन आलेलं असतं आणि दुसरा कोणताही मार्ग दिसत नसतो. तर मंजिरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि विचार करते की आता भरलेला सगळा गल्ला आज रिकामा झाला आणि जर आज पैसे नाही पोच केले तर तो प्रवीण नानांना काय उचलून घेऊन जाईल. राया काय करू आता मी, असं म्हणत विठुरायाला मंजिरी साथ घालते. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता नानांचं डोक्यावरचं असलेले कर्ज फेडण्यासाठी मंजिरीने बैलगाडा शर्यतीत भाग घेतलेला असतो. तेव्हा आता शर्यत चालू तर होते, परंतु मंजिरीच्या गाडीचे चाक आता तिथे चिखलात अडकलेलं असतं. इतक्यात तिथे राया मंजिरीच्या मदतीला येतो आणि राया म्हणतो की मिस फायर, अगं कासरा जरासा ढिला सोड आणि गाडी पुढे घे. तेव्हा आता राया मंजिरीची मदत करतो आणि गाडीचं चाक त्या चिखलातून बाहेर काढतो. तर आता मंजिरी ती शर्यत जिंकून नानाच्या डोक्यावरचं कर्ज फेडणार की आता तिथे राया ती शर्यत जिंकणार, हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत. येड लागलं प्रेमाचं मालिकेचे दररोजचे एपिसोड पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब